माझा पपेट नाहीये. आवाज बुलंद करते रे, ते आता कुठे बुलंद झाले? इमोशनल होते मी एकदम. इमोशन मला हवं होतं की माझी फ्रेंड माझ्यासाठी लढेल. तुम्ही बोलली ना की मला माहित नाहीये का तो नाहीये माझा पपेट एवढंच. आणि माझे इमोशन रिअल आहे. तिथे काय काय बोलली त्याच्याकडे, त्याचं काय त्यांच्यासाठी माझ्यासाठी बोलली. तो ग्रे एरिया का बोलला तुम्हाला? त्याला सगळं दिसतं ना, काय दिसतं नाही. माझं कॅल्क्युलेशन कुठे घडलं माहितीये का? मी रेवाला सेकंड प्रभूला घेतलं असतं नाही, मी रेवाला आणि प्रभूलाच घेणार होते. दीपाली ताईनी मला केलं ना, मग माझं असं झालं कारण मला तिला करायचंच होतं. तसंही उपयोग नसता झाला. सो ठीक आहे ना, डायरेक्ट हे तरी काढली मी भसड. संध्याकाळी 7:30 वाजता जेव्हा जेव्हा अशा रियालिटी शो मध्ये एखादी मुलगी एखादा मुलगाला प्रेम करते, ते सगळे लोक त्याला नाटकात सांगतातच. सांगा मग विशाल काय बोलणार? विशाल तुला एवढे इमोशन्स आहे, तुला प्लॅन करून इमोशन्स बनवलेत का तुझे की नेक्स्ट डे आरबी असा रिॲक्ट करणार आहे, नेक्स्ट डे असा रिॲक्ट करणार आहे म्हणून? चल तिथं विचारते मी. इथे बोलव ना, सगळेजण बसले तिथे. का तू नाही येत का? अरे पण त्यांना पण ऐकू दे ना. ते लोक सांगतात की मी तुला सांगितलं की काल हा असं करणार, काल तसा करणार. ते उद्या हा उद्या आता हा सांगू द्या ना. मी तुझं इमोशन प्रोटेक्ट केलं. मला बोलायचं होतं त्याला की ब्लॅक अँड व्हाईट राहा, खेळू नकोस. दिस इज एक्स्ट्रीमली रॉंग. तिचे इमोशन्स रिअल आहेत म्हणून आम्ही इथे तुला सपोर्ट करतो. आम्ही तुला सांगतो की बघ तू असं काळजी घे, तिला वाईट नको वाटायला. तिचा स्टँड घेऊन आम्ही इथे बोलतोय आणि आम्हाला इथे वेगळंच काहीतरी माहिती पडतंय की हे सगळं तिचं प्लॅन आहे. आरबी अरे इथे बाहेर बोलव ना. नाही बाहेर अरे सगळ्यांचा मुद्दा आहे तो. ते लोक कोण आहे? मी त्यांना ओळखत नाही, मी तुला ओळखते. सगळ्यात समोर करायचं तर बोल. मी तर दुसऱ्यांसाठी नाहीये आरबी. मला सगळ्यात समोर क्लिअर करायचं. मला नाही, मी आता क्लिअर इथं करते. मी तुला कधी सांगितलं उद्या हे करणार आहे, उद्या ते करणार आहे? ते मला सांग. बेसिकली ती हे बोलते की आज बघ मी असं केलं ना तर त्याने तसं केलं, उद्या मी ते करणार तर मग तो तसा रिॲक्ट करणार. मी बघ त्याला का बोल. मी काही करणार की तो वेगळं रिॲक्ट करतो. पण हा त्याच्यामुळे मला पपेट बोललाय ना. तू माझा पपेट नाहीये, तू फक्त माझा मित्र आहेस म्हणून तो बोललाय. मी आता बोलतोय ना, तू माझा पपेट नाही. का बोलला? तू मला चालवत ना, मी तुला चालवते. पण तो का बोलला असं? तो त्या मला नाही माहितीये. मला काय माहित नाही, तू बोलली म्हणून बोलला ना तो. इथं जाऊन तिचा आवाज वाढला, इथं वाढला नव्हता. ती नाटक करते एक नंबरची आणि तिने एक्सप्रेशन मी तिच्या मिरर मधून बघत होती तेव्हा स्टार्टिंगला असं वेगळंच एक्सप्रेशन होतं आणि नंतर मी डिसाईड केलं की आता रडून दाखवायचंय कारण ऑडियन्स आहे, कॅमेरा आहे, आता काहीतरी वेगळं ट्विस्ट म्हणून सगळं गेम साठी आहे. आज मला ते क्लिअर झालंय. आता मी बिलकुल 1% ही कोणाला गिल्ट देणार नाही. मी तिला हजारदा बोललो एवढा गेम खेळू नको की कोणाला त्रास होईल ना. तर ती मला बोलते नो ही वॉज ऑल्सो लिडिंग मी ऑन. मी कधी ते आणि म्हणून मी इमोशनल झाली. जर ती इमोशनल झाली हो स्टार्टिंगमध्ये तुला तन्वीला नाही सांगितलं स्टार्टिंगमध्ये, नंतर तू क्लिअर केलं की अरे तुला नवीन बहीण कशी लागली. एक मिनिट, मी हिला कधी लीड ऑन केलं होतं मला सांगा. मी तिच्या इंटरेस्टेड आहे म्हणून लव्ह वाईज नाही दाखवले होते असं ती बोलली. त्याला नाही सांगितलं नाही का अरे तुला नवीन बहिणी कशी लागली नाही. नंतर त्याने सांगितलं अरे मी गंमत करत होतो. नवीन बहिणी म्हणजे कोण? मी असं खूप काही गोष्टी आहेत, भरपूर गोष्टी आहेत. भरपूर गोष्टी. मस्ती चालू होती. मेन म्हणजे काय लग्न पण तर लावलं त्यांचं, खरं थोडी केलं. गॉड तर मी त्याला बोललो बघ त्याला क्लिअर विचार, राकेश आहे, मेच्युअर्ड आहे, तिला सांग की ब्लॅक ऑर व्हाईट. तर तेव्हा तिने बोलायला सुरू केलं की नो तो कधी कधी मला असं बोलतो, मग कधी प्रेम पण दाखवतो, लीड ऑन करतो. ते त्या डायरेक्शन मध्ये गेलं. म्हणून मी ते ग्रेचं बोललो ना, ते पूर्ण फेज झालं. आता जे फेज होतं मग आज हे केलं ना, मग उद्या तो तसंच करतो. मी ह्याच्या मला वाटतं की अरे तो मला जाळवणार त्याच्या बरोबर. इमोशन्स नव्हते की रडणं वगैरे नाही तेच याच्यामध्ये हे तर नव्हतं ना की मी आता उद्या रडणार आहे आणि मग तो माझ्या जवळ येईल. मला असं नव्हतं की मी संकेत करणार त्याच्यावर हे प्लॅनिंग होतं. हे ती मला पण बोलले संकेत आता मी एक करणार तो हे करणार आणि ती बोलून करत होती, तेव्हा असंच होणार. 4 करणार तसं आणि तो कसा वागणार ठीक आहे तसं. ते हसी मजाक आहे. आणि मी तुला कधीही बॅक बायटिंग बिचिंग मी तुझ्यासाठी नाही केलं. मी नाही केलं बिचिंग. क्लिअर करतोय आता. आता नको ते झालं आपलं तुटलंय, ते रिलेशनशिप तुटली आहे.